नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज सराव एके सराव मध्ये मूलभूत हक्कांवर काही प्रश्न बघायचे आहेत। आपल्या सराव एके सरावच्या सेशन मध्ये आपण दरवेळेला 10 असे क्वालिटी प्रश्न बघतो आणि त्याबरोबरच त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघतो। म्हणजेच आपल्याला प्रत्येक पॉइंट हा इथे कव्हर होणारच आहे। आपण ऑलरेडी याचे जे लेक्चर्स आहेत राज्यशास्त्राचे ते मी संयुक्त गट ब च्या तुमच्या कोर्समध्ये घेतलेले आहेत। तर ज्यांनी ते लेक्चर्स अटेंड केले असतील त्यांना तर माहितीच आहे, आणि ज्यांनी ते लेक्चर्स पाहिलेत जे रोज अभ्यास करतात त्यांना तर सराव एके सराव मधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आलंच पाहिजे। ओके, मग आज आपण मूलभूत हक्कांवर असे 10 प्रश्न बघणार आहोत। नेहमी सारखे एकदम क्वालिटी प्रश्न असणार आहेत तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने। प्रत्येक प्रश्न आणि त्यावर जे काही आपण एक्सप्लेनेशन घेतोय ते तेवढंच इम्पॉर्टंट असणार आहे। ओके, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्न प्रत्येक पॉइंट नीट लक्ष देऊन बघायचा आहे। तसंच आपल्या राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ऍडमिशन सध्या सुरू आहेत आणि लवकरच हे ऍडमिशन बंद सुद्धा केले जातील। तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। त्याचप्रमाणे संयुक्त गट ब साठी सुद्धा ऍडमिशन सध्या सुरू आहेत, तर नक्की तुम्ही या बॅचला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता। ओके, तर बघा पहिलाच प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते विधान चूक नाही। चूक नाही म्हणजेच इथे आपल्याला योग्य विधान ओळखायचंय। नेहमी मी तुम्हाला सांगते की प्रश्न वाचताना आधी प्रश्न काय विचारलाय तो समजून घ्यायचा आहे। योग्य विधान विचारलेत की अयोग्य विधान विचारलेत, राईट। पहिलाच सेंटेन्स काय दिलंय इथे बघा, तर कलम 23 नुसार घडणाऱ्या कृतीसाठी शिक्षा म्हणून सरकारने अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 हा कायदा संमत केलेला आहे। तर इथे बघा आधी कलम 23 आपल्याला काय सांगतं की भारताच्या संविधानाच्या कलम 23 मध्ये माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी म्हणजेच काय, ही सगळी पिळवणूक आहे ना, अपव्यापार करणं किंवा वेठबिगारी म्हणजेच काय, तर तुम्ही त्याला गुलामी सुद्धा म्हणू शकता। तर या पद्धतीच्या कोणत्याही गोष्टींविरुद्ध म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार इथे कलम 23 मध्ये देण्यात आलेला आहे, राईट। मग त्यानुसारच सरकारने अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 हा संमत केला होता। तर हे विधान बरोबर आहे। नंतर कलम 23 नुसार सक्तीचे काम म्हणजेच इच्छेविरुद्ध काम करण्यास जबरदस्ती होय। तर हे सुद्धा विधान बरोबर आहे। बघा कलम 23 काय सांगतं की वेठबिगारी आणि माणसांचा अपव्यापार याला काय केलं पाहिजे, विरोध केला पाहिजे। म्हणजेच हा एक प्रकारे काय झालाय तर नकारात्मक अधिकार इथे मिळालेला आहे। इच्छेविरुद्ध काम म्हणजेच यामध्ये ना सगळ्या गोष्टी येतात। फिजिकली सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेविरुद्ध काम करू शकत नाही। त्याचप्रमाणे बघा समजा एखादा मजूर आहे, ओके, आणि त्या मजुराला कमी पगारामध्ये त्याच्याकडून काम करून घेतलं जातंय, पण त्याची इच्छा नाहीये त्या कमी पगारामध्ये काम करायची, पण ऑब्व्हियसली त्याच्याकडे दुसरं काम नाहीये, ऑप्शन नाहीये, आणि त्यामुळे त्याला ते काम करावं लागतंय। तर ती घटना सुद्धा इच्छेविरुद्ध काम करण्यामध्येच येईल, म्हणजे तिथे त्या व्यक्तीवर त्याचा हक्क हिरावून घेतला जातोय कलम 23 अंतर्गत। ओके, तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत। नंतर विधान क दिलं काय आहे, तर बघा भारताचे सरकार भारतीयांकडून सार्वजनिक हितासाठी देशसेवा करण्यास सक्ती करू शकते। तर हे जे विधान आहे किंवा ही जी तरतूद आहे ना, ती कलम 23 ला तुम्ही म्हणू शकता एक अपवाद आहे। इथे येते की इच्छेविरुद्ध काम करण्यास जबरदस्ती करू शकत नाही कोणी, पण भारत सरकार सार्वजनिक हितासाठी जर देशसेवा करण्याची वेळ आलीच तर तिथे नागरिकांना सक्ती करू शकते। पुढे दिलाय या कलमातील अपव्यापार या शब्दाचा अर्थ वेश्या व्यवसाय असा सुद्धा होतो। तर हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे। वेश्या व्यवसाय याचा सुद्धा समावेश तुम्ही म्हणू शकतात माणसांच्या अपव्यापारामध्ये घटनेमध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजेच इथे कोणतं विधान चूक नाही, म्हणजेच कोणतं विधान योग्य आहे, तर सगळे विधान इथे बरोबर आहेत। तर आपण जे शिकलो त्याच सगळ्या गोष्टी आहेत इथे स्पष्टीकरणामध्ये आपण घेतलेल्या आहेत। जसं बघा इथे दिले या कायद्यानुसार अनिवार्य लष्करी सेवा, सक्तीची देशसेवा, समाजसेवा करण्यास सक्ती करणे हा अपवाद आहे। हे कोण करू शकतो, तर सरकार करू शकतं।
आणि त्याचप्रमाणे बघा, फक्त हा एकच कायदा आपण इथे बघितला, अनैतिक व्यापार कायदा 1956, पण कलम 23 ची अंमलबजावणी करण्यासाठी ना अजून आपल्या सरकारने बरेचसे कायदे केलेले आहेत. जसं त्याच्यामध्ये किमान मजुरी कायदा आहे, तुम्हाला हा कायदा माहितीच असेल. हा कायदा 1948 मध्ये करण्यात आलेला. त्याचप्रमाणे कामगार कायदा आहे, कामगार कायदा 1970 मध्ये करण्यात आलेला. त्यानंतर समान पगार कायदा आहे 1976 चा. तर असे बरेचसे कायदे आहेत ज्या कलम 23 ची पूर्तता करण्यासाठी सरकारने केलेले आहेत. ओके, मग आता इथे तर आपल्याला उत्तर मिळालेले आहे. कोणतं उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 4. सेकंड प्रश्न आता इथे आपण बघूया. चुकीची जोडी ओळखा. इथे आपल्याला चुकीची जोडी कोणती दिलेली ते ओळखायचंय. एकदा ओव्हरऑल तुम्ही प्रश्न बघितलात तर तुम्हाला समजेल इथे काही तरतुदी दिल्या आहेत आणि त्या तरतुदींशी रिलेटेड इथे आर्टिकल्स दिलेले आहेत. तर आपल्याला त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखायचंय. पहिलं दिलंय पुण्यामध्ये कायम वास्तव्य करण्याचा अधिकार. आता कुठेही कायम वास्तव्य करण्याचा अधिकार आपल्या कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर कलम 19 मध्ये. कलम 19 ने आपल्याला 6 प्रकारचे संरक्षण दिलेले आहेत, स्वातंत्र्यासाठी संरक्षण. मग त्यामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचा अधिकार येतो. त्याचप्रमाणे पहिलं काय, अभिव्यक्ती किंवा भाषण स्वातंत्र्य आहे. त्यानंतर भारतामध्ये कुठेही संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, राईट. त्याचप्रमाणे सभा स्वातंत्र्य आहे, कुठेही सभा भरवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. तर असे 6 प्रकारचे हक्क आपल्याला कलम 19 मध्ये दिलेले आहेत आणि त्याचपैकी एक आहे ते म्हणजे वास्तव्य करण्याचा अधिकार. नंतर पुढे दिलेला आहे व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक शिक्षा दिली जात नाही. तर हे कलम 20 मध्ये दिलेलं आहे का, तर हे सुद्धा बरोबर आहे. कलम 20, आता जर तुम्ही इथे बघाल ना तर बघा आपण स्पष्टीकरणच बघूया. कलम 19 ते 22 काय दिलेले आपल्याला, स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे स्वातंत्र्याच्या सगळ्या तरतुदी कलम 19 ते कलम 22 मध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये कलम 20 काय म्हणतं की कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा देता येत नाही. समजा एका व्यक्तीने त्याच्या एखाद्या गुन्ह्यासाठी एकदा शिक्षा भोगली आहे तर पुन्हाच त्या गोष्टीसाठी किंवा त्याच गुन्ह्यासाठी परत त्याला अटक करून परत त्याच्यावर न्यायालयीन प्रक्रिया होऊन आणि खटला भरवून परत त्याला शिक्षा दिली जाऊ शकत नाही. हा ठीक आहे, त्यांनी पुन्हा दुसरा गुन्हा केला आणि त्यानंतर त्याला त्या गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जाऊ शकते. ओके, पण हे कशात दिलेलं आहे, कलम 20 मध्येच आहे. त्यानंतर घटक राज्याबाहेर घेऊन न जाण्याचा हक्क. आता इथे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजिंग वाटेल, घटक राज्याबाहेर घेऊन न जाण्याचा हक्क म्हणजे काय, कसं काय कलम 21 अंतर्गत येईल. तर इथे बघा कलम 21 कशाशी संबंधित आहे तर जीविताचा स्वतंत्र किंवा जीवित राहण्याचा किंवा व्यक्ती स्वतंत्र हे आपल्याला कशाने दिलेलं आहे, कलम 21 ने. आणि कलम 21 अंतर्गत मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते तर नागरिकांना सुद्धा मिळालेलं आहे आणि इतर देशाचे जे नागरिक आहेत म्हणजे परकीयांना सुद्धा मिळालेलं आहे. पण कलम 21 काय म्हणतं की तुम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य, तुम्हाला जसं राहायचंय तसं राहण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ओके, आणि हा खूपच व्यापक तुम्ही म्हणू शकता हक्क आहे पूर्ण आपल्या घटनेमध्ये. म्हणजे तुम्हाला कसं राहण्याचा हक्क आहे, प्रत्येक प्रकारचा हक्क इथे तुम्हाला या कलमांतर्गत मिळतो. म्हणजे सन्मानाने जगण्याचा हक्क, उपजीविकेचा हक्क, खाजगीपणाचा हक्क, निवाऱ्याचा, आरोग्याचा, तसंच खटला चालवण्याचा हक्क. त्याचप्रमाणे यामध्ये अजून एक हक्क येतो ते म्हणजेच काय तर राज्यातून घालवून न देण्याबाबतचा हक्क. म्हणजे समजा ज्या राज्यामध्ये तुम्ही राहताय तर त्या राज्यामधून तुम्हाला कोणीही बाहेर घालवू शकत नाही. ओके, म्हणजेच काय आलं इथे, हे सेंटेन्स बरोबर आहे, कविधान बरोबर आहे. त्यानंतर अटक केलेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे कळवली जावी, कलम 22 अंतर्गत येतं का, तर हे बरोबर आहे. कलम 22 आपल्याला काय सांगतं तर अटक व स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. म्हणजेच काय, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अटक केली जाते ना तेव्हा त्या अटक करण्याची कारणे त्याला स्पष्टपणे सांगितली गेलीच पाहिजे, हा हक्क त्याला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा अटक केली जाते ना त्यावेळेला 24 तासांमध्ये न्यायालयासमोर किंवा न्यायाधीशासमोर उपस्थित करण्याचा हक्क त्याला मिळालेला आहे. ओके, आणि तसंच न्यायाधीशाने जर अधिक काळासाठी स्थानबंद ठेवण्याचा आदेश दिला नाही तर 24 तासात त्याची सुटका सुद्धा केली गेली पाहिजे. तर बघा जे कलम 19 ते कलम 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे ना आपल्याला,
ते खूप महत्त्वाचे हक्क आहेत. स्वातंत्र्याचा हक्क हा कोणत्याही व्यक्तीच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे, राईट. जर आपल्याला स्वातंत्र्यच मिळालं नाही तर कोणताही व्यक्ती, कोणताही समाज किंवा देश विकास करू शकतो का? तर नाही करू शकत. आणि परीक्षेच्या दृष्टीने सगळे स्वातंत्र्याचे हक्क तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत. कलम 19 ते 22 मध्ये, कलम 19 मध्ये 6 स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत, 6 प्रकारचे स्वातंत्र्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे. नंतर कलम 20 मध्ये काय देण्यात आलेले आहे तर एकाच व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होऊ शकत नाही. कलम 20 अजून हे सुद्धा सांगतं की कोणतीही व्यक्ती स्वतः विरुद्ध साक्ष देऊ शकत नाही, म्हणजे कोणत्याही व्यक्तीला भाग पाडलं जाऊ शकत नाही की ती व्यक्ती स्वतः विरुद्ध साक्ष दे, त्यासाठी प्रॉपर पुरावे आणि साक्षीदार लागणारच आहेत. ओके. कलम 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि कलम 22 काय आहे तर अटक करण्याबद्दल किंवा स्थानबद्धतेबद्दलचं संरक्षण दिलेलं आहे. मग इथे उत्तर काय असणार आहे आपलं? चुकीची जोडी, एक पण नाहीये, यापैकी नाही. मग काय असणार आहे उत्तर इथे? पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा तिसरा प्रश्नाकडे वळूया आपण. भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांच्या संविधानातील कलमानुसार चढता क्रम लावा. म्हणजे तिथे बघा कोणता कलम कोणत्या हक्काशी संबंधित आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. मग इथे तुम्हाला दिले पदव्यांची समाप्ती, संविधानासमोर समानत्व, भेदभावास मनाई, स्पृश्य अस्पृश्यता पाळण्यास मज्जा आणि सार्वजनिक रोजगारात समान संधी. आता हे जे सगळे हक्क आहेत ना ते आहेत समानतेचे हक्क, राईट. आणि समानतेचे हक्क कुठे दिलेले आहेत? कलम 14 ते कलम 18 मध्ये. समतेचे हक्क, मग त्यामुळे कायद्यापुढे समानता कशात दिलेला आहे तर कलम 14 मध्ये. म्हणजेच पहिलं काय येणार आहे इथे तर संविधानासमोर समानता म्हणजेच कायद्यापुढे समानता ना, तर पहिलंच येईल ब. त्यानंतर कलम 15 दिले कोणत्याही कारणावरून भेदभाव करण्यास मनाई, म्हणजेच जात, धर्म, लिंग, जन्मस्थान, ओके, या कारणावरून कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. फक्त केवळ हा शब्द इथे नेहमी वापरला जातो, केवळ या कारणांवरून इथे भेदभाव केला जाणार नाही व्यक्तीमध्ये. तर ते कशात दिलेलं आहे? कलम 15 मध्ये क येणार. त्यानंतर कलम 16 म्हणते सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी, तर ते काय आहे? ई. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी दिली जाते. कशानुसार? तर कलम 16 नुसार. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे, तर अस्पृश्यता पाळण्यास मज्जा, हे काय इथे ड. त्यानंतर आहे कलम 18 पदव्यांची समाप्ती. पदव्यांची समाप्ती कुठे आहे इथे तर अ दिलेला आहे. ओके. मग इथे उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3, राईट. तर हे सगळे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. आता पदव्यांची समाप्ती म्हणजेच काय? जे पूर्वीपासून जे पदव्या दिल्या जात होत्या, महाराजा, राजबहादूर, रायबहादूर, तर या ज्या पदव्या आहेत जर त्या कोणाला दिल्या गेल्या तर ऑब्व्हियसली कलम 18 मध्ये जे आपल्याला हक्क दिलेले आहेत किंवा समानतेचा जो हक्क दिलेला आहे त्याच्या विरोधात जाईल ना. कोणाचा तरी समानतेचा हक्क तिथे एक प्रकारे हिरावून घेतला जाऊ शकतो आणि त्यामुळेच या पदव्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पण तिथेच बघा एक गोष्ट आहे, जसं भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, ही जी सगळी पारितोषिके आहेत आणि या ज्या पदव्या आहेत तर या पदव्यांचा वापर कोणताच व्यक्ती या सगळ्या गोष्टींसाठी करू शकत नाही. म्हणजेच कोणताच व्यक्ती त्याच्या नावासमोर भारतरत्न असं लावू शकत नाही. तो एक गौरव मिळालेला आहे आपल्या सरकारकडून, तो तर नाकारता येणार नाही, पण पदवी म्हणून त्याचा वापर केला जाऊ शकत नाही. ओके. आता पुढचा प्रश्न आपण बघूया काय दिलाय. धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार कोणती बाब कलम 26 अंतर्गत येते? तर हे पॉइंट्स तुम्हाला इथे लक्षात असले पाहिजेत. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कोणकोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? कलम 25, कलम 26 मध्ये. अविधान दिलंय धार्मिक कारणासाठी धार्मिक संस्था विश्वस्त मंडळे स्थापन करणे, तर हे बरोबर आहे. कलम 26 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारानुसार कोणतीही संस्था किंवा एखादा व्यक्ती धार्मिक संस्था किंवा विश्वस्त मंडळ स्थापन करू शकतं. त्याचप्रमाणे सेकंड काय दिले बघा, अशा संस्थांचा प्रशासन कारभार सांभाळणे, तर ऑब्व्हियसली जर स्थापन करण्यात आलेल्या आहेत तर कारभार सुद्धा सांभाळला जाऊ शकतो. त्यानंतर संस्था किंवा मंडळाच्या नावे स्थावर जंगम मालमत्ता संपादन करणे व बाळगणे, तर हा हक्क सुद्धा कलम 26 ने दिलेला आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर अशा मालमत्तेचे कायद्यान्वये प्रशासन करणे, तर हा हक्क सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. नंतर दिले या कलमा संबंधित संसदेने वेळोवेळी केलेल्या कायद्याचे व न्यायपालिकेने दिलेल्या आदेशांचे पालन करणे. तर बघा आता इथे कलम 26 अंतर्गत या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण
ऑब्व्हियसली आपल्याला घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे की वेळोवेळी न्यायपालिका ज्या काही गोष्टी सांगतील, म्हणजे आपलं न्यायमंडळ सर्वोच्च न्यायालय याबाबत ज्या काही आदेश देतील त्यांचं पालन प्रत्येक मंडळाने किंवा प्रत्येक संस्थेने हे केलंच पाहिजे. म्हणजेच इथे उत्तर काय असणार आहे, कलम 26 अंतर्गत या सगळ्या गोष्टी येतात, यापैकी सर्व. ओके, तर बघा एक्सप्लेनेशन मध्ये आपण तेच सगळं बघितलेले आहेत की कलम 26 अंतर्गत कोणकोणता हक्क इथे मिळालेला आहे. कलम 25 काय हक्क देतं आपल्याला, तर ते म्हणजे सत्सद विवेक बुद्धीने वागण्याचं, धर्माचं पालन करण्याचं, तसंच त्याचं आचरण करण्याचं आणि धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार इथे देण्यात आलेला आहे. ओके, मग आता इथे कलम 25 आणि कलम 26 तुम्ही म्हणाल थोडंसं सेमच आहे, पण बघा कलम 25 जे आहे ते धार्मिक स्वातंत्र्यावर बेस्ड हक्कांची हमी हा प्रत्येक व्यक्तीला देतो. ओके, आणि तिथेच कलम 26 एक प्रकारे कलेक्टिव्ह फ्रीडम ऑफ रिलीजन आहे, म्हणजेच तिथे एखाद्या संप्रदायाला किंवा गटाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली गेलेली आहे. ओके, तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. उत्तर आपलं काय असणार आहे, चौथा. तर इथे 4 असलं पाहिजे, लक्षात ठेवा. पण त्याचप्रमाणे बघा इथे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक राजकीय व्यवहारांचं नियंत्रण हे राज्य करू शकते, म्हणूनच इथे हा पॉइंट टाकण्यात आलेला आहे. ओके, याबाबतचे जे काही नियंत्रण असेल, नियमन आहेत, ते राज्य किंवा न्यायालय करू शकते. जर तुम्ही एक्झाम्पल एक बघितलात तर तुम्हाला काही रिसेंट गोष्टी सुद्धा माहिती असेल, जसं शनी शिंगणापूर इथे जे चबुतऱ्यावर, तसंच मुंबईमध्ये हाजी अली दर्गा इथे महिलांचा प्रवेश हा प्रश्न आलेला ना, तर तिथे निर्णय राज्याने घेतला होता, न्यायालयाने घेतला होता. तसंच बघा आपल्या आर्मीमध्ये म्हणजे संरक्षण खात्यामध्ये मुस्लिमांना दाढी राखण्यास सुद्धा प्रतिबंध करण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे इथे हे अशा प्रकारच्या तरतुदी किंवा या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार संसदेला, आपल्या सरकारला देण्यात आलेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानातील कलम 13 नुसार कायदा म्हणजे काय? तर कलम 13 कुठे आढळून येतो, जेव्हा आपण मूलभूत हक्कांचा अभ्यास करतो. मूलभूत हक्कांची तरतूद कुठून कुठपर्यंत दिलेली आहे, कलम 12 ते कलम 35 पर्यंत. आता एक्झॅक्ट मूलभूत हक्क मी तुम्हाला नेहमी सांगते 14 ते 32 पर्यंतच आहेत, पण त्या संबंधीच्या वेगळ्या वेगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या कलम 12 ते 35 मध्ये. तर त्यातलंच जे कलम 13 आहे ते कशाशी संबंधित आहे ते आपल्याला नेहमी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आपण एक एक करून कोणतं विधान बरोबर आहे ते बघूया. पहिलंच दिलंय, संसदेने व राज्य विधिमंडळाने केलेल्या विधेयकावर अनुक्रमे राष्ट्रपती किंवा राज्यपालांची मंजुरी. तर इथे हे विधान बरोबर आहे. कलम 13 नुसार संसदेने आणि राज्य विधिमंडळाने केलेल्या विधेयकावर राष्ट्रपती आणि राज्यपालांची मंजुरी हे कलम 13 मध्ये येतं. त्यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी जारी केलेले वटहुकूम, तसंच शासनाचे आदेश, नियम व उपनियम, अधिसूचना हे सुद्धा येतात. त्यानंतर दिलंय कायद्याचे बिगर कायदेशीर स्त्रोत हे सुद्धा येतात. आधी मी तुम्हाला आन्सर सांगते, त्यानंतर आपण एक्सप्लेनेशन घेऊया. नंतर आहे घटना दुरुस्ती विधेयक. तर घटना दुरुस्ती विधेयकामध्ये कलम 13 नुसार जो कायदा हा शब्द वापरलेला आहे तो येत नाही. म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे, अ ब क ड, म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला हे आपलं इथे आन्सर आहे. राईट. आता आपण एक्सप्लेनेशन बघून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघा भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात कलम 13 देण्यात आलेलं आहे. कलम 13 काय म्हणतंय की मूलभूत हक्कांशी विसंगत कायदा, मूलभूत हक्क जे आपल्याला दिलेले आहेत कलम 14 ते कलम 32 मध्ये, तर त्या हक्कांशी जर एखादा कायदा अवैध ठरवण्याचा हक्क, म्हणजे समजा एखादा कायदा संसदेने वगैरे केला असेल, राज्य विधिमंडळाने केला असेल किंवा राष्ट्रपती कडून एखाद्या वटहुकूम जारी केला असेल, जर तो कायदा मूलभूत हक्कांशी विसंगत असेल किंवा त्या कायद्यामुळे जर देशातील लोकांचे मूलभूत हक्क हे व्हायोलेट होत असतील, तर कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालयाला काही हक्क प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय काय करू शकतात, तर ते कायदे रद्द करू शकतात किंवा वॉइड ठरवू शकतात. मग त्यामध्येच तो कायदा, मग हा कायदा कोणता कायदा असेल ज्याचा हक्क किंवा ते रद्द करण्याचा हक्क कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला आणि कलम 226 नुसार उच्च न्यायालयाला आहे. तर त्यामध्ये आहे राज्य आणि विधिमंडळ आणि संसदाने केलेले कायदे, राष्ट्रपती आणि राज्यपालांनी जारी केलेले वटहुकूम, शासनाने दिलेले आदेश, नियम,
तसंच उपनियम आणि अधिसूचना, त्याचप्रमाणे कायद्याचे बिगर कायदेशीर स्रोत. कायद्याचे बिगर कायदेशीर स्रोत म्हणजेच काय, जसं त्यामध्ये रीतिरिवाज किंवा परंपरा ज्या पाळल्या जातात ना, आधीपासून सुरू असलेले संकेत जे पाळले जातात, तर त्यांचा सुद्धा समावेश या कायदा या घटकामध्ये येतो. ओके, पण घटना दुरुस्ती हा त्यामध्ये कायदा होत नाही. ओके, तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. आणि तसंच बघा 1973च्या केशवानंदी भारती हा जो खटला होता, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एखादी घटना दुरुस्ती हक्कांचा भंग करणारी असेल तर ती न्यायालय रद्द करू शकते, अवैध ठरवू शकत नाही. ओके, तर इथे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, घटना दुरुस्ती डिरेक्टली रद्द केली जाऊ शकते. ठीक आहे, पण अवैध ठरवण्याचा अधिकार किंवा रद्द करण्याचा अधिकार कलम 32 आणि 226 नुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला मिळालेला आहे. मग आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. काय विचारले, चुकीची जोडी निवडा. तर एका बाजूला तुम्हाला इथे दिसून येईल काही रीट्स दिलेले आहेत आणि रीट्सचा अर्थ किंवा त्या रीट्समध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो ते सांगितलेले. आता इथे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये कलम 32 नुसार मूलभूत हक्कांचं संरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त झालेलं आहे. मग सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचं योग्य रीतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी 5 प्रकारचे आदेश देऊ शकतात आणि या आदेशालाच आपण म्हणतो रीट्स. आणि त्यातच येतात बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, उत्प्रेक्षण, प्रतिषेध आणि अधिकार प्रेषा. मग आपल्याला ओळखायचं आहे बरोबर किंवा चुकीची जोडी कोणती आहे ती. मग आता इथे काय दिलंय, अटकेच्या कारणांची घटनात्मक तपासणी म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण होतं का, तर हो. बघा एक्झॅक्टली बंदी प्रत्यक्षीकरण किंवा याला म्हटलं जातं रीट ऑफ हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस लॅटिन संज्ञा आहेत या आणि त्याचा अर्थ होतो शरीर ताब्यात घेणे. मग इथे पूर्णपणे घटनात्मक तपासणी करण्याचा आदेश देऊ शकतं न्यायालय. जसं समजा एखाद्या व्यक्तीला कोणी स्थानबद्ध केलं, अटक केलं, तर त्यानंतर न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित करा असा आदेश न्यायालय देऊ शकतं. त्यालाच आपण काय म्हणतो, बंदी प्रत्यक्षीकरण. ओके, म्हणजे ही काय झाली घटनात्मक तपासणी. सेकंड दिलंय संबंधित शासकीय अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश म्हणजे परमादेश होतो का, तर हे सुद्धा बरोबर आहे, परमादेश किंवा याला म्हटलं जातं रीट ऑफ मॅन्डमस. याचा अर्थ होतो आम्ही आज्ञा देतो. म्हणजेच कोण इथे आज्ञा देणार आहे, सर्वोच्च न्यायालय देणार आहे. समजा एखादा शासकीय अधिकारी गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे आणि त्याला काही काम करायचे, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ना ऑब्व्हियसली. मग त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी बजावण्यास जर तो चुकत असेल किंवा तो स्वतःहून नकार देत असेल तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय अशा अधिकाऱ्याला त्याचं जे कर्तव्य आहे, त्याचं जे काम आहे ते त्याचं काम करण्याचा आदेश देऊ शकतात आणि त्यालाच परमादेश म्हटलं जातं. त्यानंतर आहे चालू असलेल्या खटल्याची सुनावणी थांबवण्यासाठी दिलेला आदेश म्हणजे उत्प्रेक्षण का, तर नाही. बघा हे चुकीचं आहे. चालू असलेल्या खटल्याची सुनावणी थांबवण्यासाठी दिलेला आदेश म्हणजेच काय, तर त्याचा आदेश होतो, त्याचा अर्थ होतो इथे प्रतिषेध. काय तर प्रतिषेध. ओके, प्रतिषेध किंवा याला तुम्ही म्हणू शकता प्रतिषेधलाच रीट ऑफ प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजेच काय तर बंदी घालणे, राईट. म्हणजे समजा एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने किंवा एखाद्या न्यायाधिकरणाने स्वतःच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन जर एखादं काम केलं असेल बळकावून, जर समजा उच्च न्यायालय असं काही आदेश देते किंवा काम करते जे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते, राईट, तर त्यावेळेला सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाला असा आदेश देऊ शकतात की हे जे अधिकार क्षेत्र आहे ते तुमचं अधिकार क्षेत्र नाहीये, तर या खटल्याची सुनावणी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तर यावर सुनावणी आत्ताच्या आत्ता थांबवा. तर असा आदेश देऊ शकतात, पण त्याला काय म्हटलं जातं, प्रतिषेध, उत्प्रेक्षण नाही. ओके, नंतर काय आहे, खटल्याचा निर्णय देण्यात आल्यानंतर संबंधित निर्णय रद्दबातल करून वरिष्ठ न्यायालयाकडे खटल्याचे हस्तांतरण करणे. आता याला काय म्हटलं जातं, उत्प्रेक्षण. तर बघा एखादा खटला जर समजा उच्च न्यायालयामध्ये सुरू असेल, ओके, तर तो खटला रद्द करून स्वतःकडे घेण्याचा, जो स्वतःकडे हस्तांतरित करण्याचा अधिकार वरिष्ठ न्यायालयाला आहे, तर ते कशात दिलेला आहे, उत्प्रेक्षण मध्ये. उत्प्रेक्षण म्हणजेच रीट ऑफ सर्शिओररी म्हणजेच काय, प्रमाणित करावे किंवा त्याची माहिती द्यावी. ओके, त्यानंतर दिलेला आहे शासकीय पदाची कायदेशीररित्या व घटनात्मक तपासण्याबाबतचा अर्थ. घटनात्मकता तपासण्याबाबतचा अर्थ म्हणजे अधिकार पृष्ठ आहे का, तर बघा हे बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो, याला म्हटलं जातं रीट ऑफ
को वॉरंटो. को वॉरंटो म्हणजेच काय, तर आपण हे कोणत्या अधिकाराने करीत आहात. म्हणजे समजा एखादा शासकीय पदाचा अधिकारी आहे आणि तो असा असल्याचा दावा करतोय, तर त्या व्यक्ती विरोधात त्याची जी वैधतेची चौकशी आहे की तुमच्या अधिकारामध्ये हे कार्य येते का, तर तिथे न्यायालय त्यांची घटनात्मकता तपासू शकते. ओके, म्हणजे हे बरोबर आहे. मग उत्तर काय असणार आहे, क आणि ड जी आहे ती चुकीची जोडी आहे. ओके, तर याबाबतचं स्पष्टीकरण आपण इथे घेतलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे आपल्याला समजलंय की म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर अटक केली तर त्याला न्यायालयासमोर आणण्यात आलं पाहिजे, त्याची घटनात्मकता तपासणं खूप गरजेचं आहे. पण जेव्हा 1975 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आलेली, आता यावेळेला जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली तेव्हा अंतर्गत अशांतता हे कारण होतं. पण आता अंतर्गत अशांतता आहे इथे का, तर नाही, सशस्त्र उठाव म्हणून या शब्दाचा प्रयोग करण्यात आलाय. पण आपल्याला त्यामध्ये जायचं नाहीये. आपला महत्वाचा मुद्दा काय आहे, तर त्यावेळेला जेव्हा आणीबाणी जाहीर करण्यात आलेली तेव्हा बंदी प्रत्यक्षीकरण हा जो अधिकार आहे ना तो स्थगित करण्यात आला होता. तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात येते तर त्याची घटनात्मकता तपासण्याचा अधिकारच पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. पण मग पुढे 1978 ला 44वी घटना दुरुस्ती झाली आणि हा अधिकार रद्द करता येणार नाही असं सांगण्यात आलं. म्हणजेच त्यामध्ये कलम 20 आणि कलम 21, कलम 20 काय आहे, नागरिक किंवा परदेशी व्यक्ती, कलम 20 काय आहे, तर गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भातलं संरक्षण प्रत्येक व्यक्तीला इथे मिळालेलं आहे. जसं बघा, एखादी जी व्यक्ती आहे वैधानिक व्यक्ती, त्यांना आरोपींसाठी मनमानी करू शकत नाही. जसं समजा कार्योत्तर कायदा नाहीये इथे, जसं कोणत्याही व्यक्तीला जर घटना घडताना लागू असलेल्या कायद्याचा भंग केल्याशिवाय आरोपी समजलं जाणार नाही असं आपल्याला कलम 20 मध्ये दिलंय. तसंच कलम 21 मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं सुद्धा संरक्षण देण्यात आलेलं आहे. तर इथे 44व्या घटना दुरुस्तीमध्ये हे सांगण्यात आलं की काय, मूलभूत हक्कांना जे 20 आणि 21 मध्ये देण्यात आलेलं आहे त्यांना आणीबाणीच्या वेळेला निलंबित केलं जाऊ शकणार नाही. ओके, तर हे पॉइंट्स महत्वाचे आहेत. पण मग आणीबाणीच्या वेळेला, राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेला एक कलम किंवा एक मूलभूत हक्क रद्द केलं जातं, निलंबित केलं जातं, ते म्हणजे कलम 19 अंतर्गत जे 6 प्रकारचे मूलभूत हक्क मिळालेले आहेत ते. पण ते सुद्धा कधी, जेव्हा सशस्त्र उठाव, पण ते सुद्धा कधी जेव्हा युद्ध किंवा परकीय आक्रमण होतं तेव्हाच. जर सशस्त्र उठावाच्या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली असेल तर त्यावेळेला कलम 19 निलंबित होत नाही. ओके, तर हे पॉइंट्स तुम्हाला थोडे थोडे लक्षात असले पाहिजेत. पुढचा प्रश्न काय आहे बघा, तर योग्य विधानांचा पर्याय निवडा. अविधान काय दिलं इथे, सार्वजनिक सेवांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल. नंतर सेकंड विधान दिले, एखाद्या घटक राज्यातील शासकीय नोकऱ्यांच्या संदर्भात संसद कायदा करून अधिवास ही अट जाहीर करू शकते. तर आता या विधानांचा तर आपण आता विचार केलाय, पर्याय निवडायचा आहे. पहिलं काय दिलंय, विधान अ एक मूलभूत अधिकार असून विधान ब हा अचा अपवाद आहे. तर पहिलंच जे आन्सर आहे ते आपलं बरोबर आहे. विधान अ हा एक मूलभूत अधिकार आहे. सार्वजनिक सेवांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी कशामध्ये दिलेली आहे, तर कलम 16 मध्ये. पण त्यामध्येच एक अपवाद आहे, ते म्हणजे एखाद्या घटक राज्यातील जर काही सरकारच्या सेवेतल्या नोकऱ्या असतील तर त्या संदर्भात ते राज्य तिथे डोमेसाईलची अट ठेवू शकते. म्हणजेच काय, तुम्ही म्हणू शकता प्रत्येक वेळेला एक शब्द येतो बघा, भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकत असाल. मग हा अधिकार किंवा हा जो अपवाद आहे तो भूमिपुत्रांसाठीच आहे असं तुम्ही म्हणू शकता. जसं बघा, आपण इथे म्हणू शकतो राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावर, आता कलम 16 काय म्हणतंय की राज्यसंस्थेच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील रोजगार किंवा नेमणुकी संबंधी बाबींमध्ये सर्वांना समान संधी असेल. नंतर कोणत्याही नागरिक केवळ धर्म, वंशजात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवासी यापैकी कोणत्याच कारणावरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही किंवा त्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही. तर हे आपल्याला कलम 16(1) आणि कलम 16(2) मध्ये सांगितलेलं आहे. ओके, पण तिथेच काही घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. जसं 77वी घटना दुरुस्ती 1995 मध्ये, 81वी 2000 मध्ये, 85वी घटना दुरुस्ती 2001 मध्ये.
तर त्यामध्ये ना काही गोष्टी आहेत किंवा त्याला अपवाद ठरलेल्या आहेत या 3 बाबी. जसं राज्य काही मागासवर्गीय नागरिकांसाठी काही पदे आरक्षित ठेवू शकतात. त्यानंतर एखाद्या घटक राज्यातील शासकीय नोकऱ्यांच्या संदर्भात संसद कायदा करून अधिवास म्हणजेच डोमेसाईल ही अट म्हणजेच ती व्यक्ती त्याच राज्यातला रहिवासी असला पाहिजे ही अट जाहीर करू शकतं. नंतर कलम 335 अंतर्गत कार्यक्षमतेच्या तत्वास बाधा येऊ न देता एखाद्या शासकीय क्षेत्राबाबत अनुसूचित जाती जमातींचा प्रतिनिधित्वाचा दावा लक्षात घेऊन राज्य त्या स्पेसिफिक क्षेत्रासाठी त्या स्पेसिफिक गटास म्हणजे एखादा समजा अनुसूचित जमातींचा प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये ज्या अनुसूचित जमाती असतील त्यांचा सहभाग करून घेऊ शकते. ओके, तर हे पॉइंट्स तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. जर इथे आपल्याला कलम 16 मध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत, जसं समान संधी मिळाली पाहिजे नोकरीमध्ये, पण हा अपवाद सुद्धा महत्त्वाचा आहे, तुम्हाला लक्षात असलंच पाहिजे. आयोग यावर प्रश्न विचारूच शकतं. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. इथे विचारले आपल्याला अचूक विधाने निवडा, म्हणजेच जी योग्य विधाने आहेत ती आपल्याला निवडावी लागणार आहेत. तर इथे 2 सेंटेन्सेस आहेत. पहिलं सेंटेन्स आहे अविधान, त्यात दिले कलम 21 मधील जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराची जपणूक करण्यासाठी न्यायिक संरक्षण उपलब्ध आहे. ब विधान सुद्धा आपण बघून घेऊया. कलम 21 ची व्याप्ती 1993 मध्ये वाढवून जगण्याच्या हक्कात शिक्षणाचा हक्क समाविष्ट केला. इथे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कलम 21 कशाशी संबंधित आहे, तर जीवित आणि व्यक्ती स्वतंत्र. आपण जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल ऑलरेडी याआधी डिस्कस केलंय. हे एक व्यापक असं स्वतंत्र आहे ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत जीवित स्वातंत्र्याच्या रिलेटेड, जसं त्यामध्ये भरपूर असे अधिकार प्रत्येक व्यक्तीला, मग हे भारताच्या नागरिकांना सुद्धा आहेत, तसंच नागरिकेतर म्हणजेच परकीय नागरिकांना सुद्धा आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जसं परदेशी प्रवास करण्याचा अधिकार आहे, तसंच त्याचप्रमाणे उपजीविकेचा हक्क, खाजगीपणाचा हक्क, तसंच सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. ओके, शिक्षणाचा हक्क आहे. तर बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आहेत. त्यामुळे पहिलंच सेंटेन्स तर बरोबर आहे. इथे जी अधिकाराची जपवणूक करण्यासाठी न्यायिक संरक्षण उपलब्ध आहे. बघा, हा थोडासा तुम्हाला कन्फ्युजिंग करण्यासारखं हे स्टेटमेंट दिलेलं आहे, कारण की न्यायिक संरक्षण तर आपल्या प्रत्येक मूलभूत हक्काला कलम 32 नुसार मिळालेलं आहे. मग इथे ही ऑब्वियस गोष्ट आहे की कलम 21 नुसार सुद्धा आपल्याला न्यायिक संरक्षण प्रत्येकाला मिळालेलं आहे. राईट. त्यानंतर कलम 21 ची व्याप्ती 1993 मध्ये वाढवून जगण्याच्या हक्कात शिक्षणाचा हक्क समाविष्ट केलाय, तर नाही, हे विधान चुकीचं आहे. 2002 मध्ये 86वी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीने कलम 21A हे नवीन कलम ऍड करण्यात आलं आणि त्यामध्ये काय सांगितलंय की 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद राज्य करेल, असं कलम 21A मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि इथे ही गोष्ट लक्षात ठेवा की या तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हे मूलभूत हक्क दिलेला आहे, कारण की काय सांगितलेलं आहे 6 ते 14 वर्षे वयोगटातील, म्हणजे इथे ऑब्व्हियसली काय येतं तर प्राथमिक शिक्षण, म्हणजे यामध्ये हायर लेवल स्टडीज किंवा जे काही व्यावसायिक शिक्षण असेल ते येणार नाहीये. ओके, मग इथे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 अविधान जे ते योग्य, ब विधान तर इथे चुकीचं आहे. राईट. म्हणजेच बघा इथे कलम 21 आपण आताच बघितलं, कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीखेरीज हिरावून घेतले जाणार नाही. मग इथे बघा कायदा जेव्हा असं म्हणेल जर एखादं स्वतंत्र आहे ते हिरावून घेण्याचं, तर त्यामध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी येतात, जसं नॉईज पोल्युशन वाचवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आपल्या गव्हर्नमेंटकडून केल्या जातात 10 वाजल्यानंतर, जे आपण म्हणतो दिवाळीच्या वेळेला आवाज करायचा नाही, फटाके फोडायचे नाही. तर इथे एक प्रकारे काय आहे तर हा कायदा आपल्यासाठी घालून देण्यात आलेला आहे असं म्हणू शकता, किंवा काही नियम घालून देण्यात आले असतील गव्हर्नमेंटकडून, तर त्यावेळेलाच फक्त तो हिरावून घेतला जाऊ शकतो. अदरवाईज कलम 21 अंतर्गत जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले. त्यानंतर आताच आपण बघितलं कलम 21A कशाने ऍड करण्यात आलेलं आहे, 86वी घटना दुरुस्ती. बघा आता या 86व्या घटना दुरुस्तीने अजून 2 महत्वाच्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत. तर अजून या कोणकोणत्या 2 महत्वाच्या तरतुदी आहेत त्या मला कमेंटमध्ये सांगा. ओके, पुढचा प्रश्न आता आपण बघूया, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर इथे आपल्याला अयोग्य
किंवा जे चुकीचं विधान आहे ते ओळखायचंय. पहिलंच विधान दिलंय मूलभूत अधिकार हे मार्गदर्शक तत्वांपेक्षा कायदेशीर दृष्ट्या श्रेष्ठ आहेत. तर असं आहे का? तर हो, नक्कीच आहे. मूलभूत अधिकार यांना न्यायिक काय मिळालेलं आहे? संरक्षण मिळालंय कलम 32 नुसार. तिथेच मार्गदर्शक तत्वांना असं कोणत्या प्रकारचं न्यायिक संरक्षण मिळालेलं आहे का? नाही. जे मार्गदर्शक तत्वे आहेत ती एक प्रकारे धोरण आखण्यासाठी, राज्यांना त्यांची धोरण आखण्यासाठी गाईडलाईन्स म्हणून मार्गदर्शक तत्वांचा वापर केला जातो आणि फक्त असं एक्सपेक्ट केलं जातं की या तत्वांचा वापर करून जे सरकार आहे ते धोरण आखेल. पण समजा या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेल्या कोणत्याही तरतुदीनुसार जर सरकार तशा प्रकारचा कायदा करत नसेल किंवा त्या योजना राबवत नसेल तर त्यासाठी आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो का? कलम 32 नुसार किंवा कलम 226 नुसार आपण हायकोर्टमध्ये सुद्धा जाऊ शकत नाही. कायदेशीरदृष्ट्या मूलभूत अधिकार हेच श्रेष्ठ आहेत. त्यानंतर आहे संसद काही विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारांमध्ये बदल करू शकते. तर इथे हे विधान सुद्धा बरोबर आहे. बघा, संसद घटना दुरुस्तीने घटनेच्या मूळ संरचनेची म्हणजे जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याला हानी न करता किंवा ती नष्ट न करता मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी संसद मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा दुरुस्ती करू शकते. तर हा महत्वाचा पॉइंट आहे. जरी आपण इथे म्हटलं की कायदेशीर दृष्ट्या मूलभूत हक्क हे श्रेष्ठ आहेत तरी पण जर आपण इथे एक ओव्हरऑल व्ह्यू बघितला तर मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व यांमध्ये आपण डिरेक्टली असं ठरवू शकत नाही की कोण श्रेष्ठ आहे. फक्त कायदेशीर दृष्ट्या मूलभूत हक्कांना थोडं श्रेष्ठत्व मिळालेलं आहे असं आपण इथे म्हणू शकतो. पण बाकीच्या गोष्टींच्या व्यतिरिक्त जसं तरतुदी कोणत्या आधी लागू केल्या पाहिजेत जर याकडे विचार केला गेला तर आधी देशाचं कल्याण कशात आहे तो पॉइंट समोर ठेवला जाईल. ओके, त्यामुळेच जर समजा एखाद्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत अधिकारांमध्ये बदल करायचा असेल तर संसद तो करू शकते. त्यानंतर थर्ड विधान दिलंय राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ती कोणत्या कारणास्तव अंमलात आहे याचा विचार न करता अनुच्छेद 19 निलंबित होतो. तर हे सेंटेन्स तर चुकीचं आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात 2-3 कारणं असतात. एक असतं ते म्हणजे युद्ध, नंतर परकीय आक्रमण आणि थर्ड आहे ते म्हणजे देशामध्ये होणारा सशस्त्र उठाव. ओके, जेव्हा राष्ट्रपती अशा प्रकारची आणीबाणी लावतं तर फक्त 2 रिझन्ससाठी कलम 19 निलंबित होतं. एक म्हणजे युद्ध आणि परकीय आक्रमण. जर सशस्त्र उठाव होत असेल तर त्यावेळेला कलम 19 अंतर्गतचे जे 6 हक्कांचं संरक्षण प्रत्येक नागरिकाला मिळालेलं आहे ते निलंबित होत नाही. ठीक आहे. नंतर आहे अनुच्छेद 20 आणि 21 ही राष्ट्रीय आणीबाणी चालू असतानाही कायम राहतात. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. आपण बघितलेलं कितवी घटना दुरुस्ती करण्यात आलेली तर 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये. त्यामध्ये सांगण्यात आलं की 20 आणि 21 हे राष्ट्रीय आणीबाणी चालू असताना रद्द करण्यात किंवा निलंबित करता येणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे इथे तर पर्याय क्रमांक 3. काय विचारलेलं आहे? चुकीचं विधान किंवा कोणतं विधान बरोबर नाही ते ओळखायचं आहे. ओके, आणि इथे बघा काय दिलंय कलम 358 कशानुसार तर कलम 358 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार कलम 19 रद्द होते. ओके, पुढचा प्रश्न आता नेक्स्ट प्रश्न आता आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडा म्हणजे तिथे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. राईट. अविधान बघूया. त्यामध्ये काय दिलेलं आहे? कलम 15(1) मधील भेदभाव राज्यसंस्था व खाजगी व्यक्तींसाठी प्रतिबंधित आहे. सेकंड सेंटेन्स पण आपण बघून घेऊया. कायद्यापुढे समानता ही संकल्पना अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेली आहे. ब्रिटनच्या घटनेवरून कायद्याचे समान संरक्षण हा हक्क घेण्यात आलेला आहे. तर जे पहिलं सेंटेन्स आहे कलम 15. कलम 15 आपल्याला माहिती आहे कशाशी संबंधित आहे? भेदभाव न करण्याशी संबंधित. म्हणजेच केवळ धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान या कारणावरून कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. मग इथे ना 2 गोष्टी येतात, राज्यसंस्था आणि खाजगी व्यक्ती. तर कलम 15(1) जे आहे ना ती राज्यसंस्थेशी रिलेटेड आहे, खाजगी व्यक्तीशी नाही. आणि अशा प्रकारच्या प्रश्नासाठी बघा तुम्हाला थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करावाच लागणार आहे.
कलम 15(1) मध्ये जसं भेदभाव करण्याविरुद्ध म्हणजेच कसा भेदभाव जो आहे तो नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे. तिथेच कलम 15(2) जे आहे ना बघा, उपकलम सुद्धा असतात. आपण जेव्हा मेनली कलम बघतो, कलम 14 आहे, कलम 15 आहे, तर त्यामध्ये 15(1), 15(2) असे उपकलम सुद्धा असतात. तर 15(2) जे आहे ना त्याच्यावर या सगळ्या कारणांवरून जसं दुकानं, सार्वजनिक उपहारगृह, हॉटेल, करमणुकीची ठिकाणं यांमध्ये प्रवेशास बंदी घालू शकत नाही. त्याचप्रमाणे बघा जे विहीर, तलाव, स्नानघाट, रस्ते ओके अशा ठिकाणचा वापर करण्यापासून कोणत्याही व्यक्तीला या सगळ्या कारणांवरून प्रतिबंध घातला जाऊ शकत नाही. म्हणजेच इथे कलम 15(1) नुसार राज्य संस्था अशा प्रकारचा भेदभाव करणार नाहीत अशी तरतूद दिलेली आहे. तर कलम 15(2) नुसार खाजगी व्यक्ती अशा प्रकारचा भेदभाव करणार नाहीत अशी तरतूद दिलेली आहे. म्हणजेच कलम 15(a) हे कोणासाठी प्रतिबंधित आहे? फक्त राज्य संस्थेची. म्हणजेच हे विधान जे आहे ते तर चुकीचं आहे. त्यानंतर कायदेपुढे समानता ही संकल्पना अमेरिकेच्या नाही तर ब्रिटनच्या घटनेवरून घेतलेली आहे. हे सेंटेन्स पण त्यामुळे चुकीचं होतं. आणि कायद्याचे जे समान संरक्षण आहे ही जी संकल्पना आहे ती अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेली. तर हे पॉइंट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचेच. म्हणजे इथे उत्तर काय असणार आहे? एकही नाही, एकही विधान योग्य नाहीये. मग आता जेव्हा आपण कायद्यापुढे समानता म्हणतो किंवा समानतेचा हक्क आपल्याला कशात दिलेला आहे? कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण या दोघांमध्ये नक्की फरक काय ना तो थोडासा समजून घ्या. जेव्हा आपण म्हणतो कायद्यापुढे समानता तेव्हा तिथे राज्यघटनेचा अर्थ काय आहे? तर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा विशेष अधिकार नाहीये, कोणत्याच कायद्याने विशेष अधिकार मिळत नाही. प्रत्येक कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती हा समान असणार आहे. म्हणजे जी काही न्यायालये कायदे करणारे सामान्य कायदे ते सगळ्या व्यक्तींसाठी समान असतील. कायद्यापेक्षा श्रीमंत, गरीब, उच्च नीच किंवा अधिकारी, सामान्य अशा कोणत्याच प्रकारे कोणत्याच व्यक्तीला विशेष अधिकार मिळणार नाहीये. सगळे व्यक्ती हे कायद्यापुढे समान असणारे. आणि कायद्याचे समान संरक्षण म्हणजेच काय की सगळ्यांना कायद्याने समान संरक्षण मिळणारे. म्हणजे समान असणाऱ्यांना समान परिस्थितीत सर्व व्यक्तींना समान कायदे समान पद्धतीने लागू करणे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीसाठी वेगळा असा कायदा केला जाणार आहे का? तर नाही. जो एक कायदा आहे तो सगळ्यांना समान पद्धतीमध्ये लागू होणार आहे. ओके, मग इथे आपण बरेचसे पॉइंट्स आता क्लिअर केलेले आहेत. आपण ऑलमोस्ट या लेक्चरमध्ये जे सगळेच मूलभूत हक्क आहेत ते कव्हर तर केलेलेच आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे मी त्या प्रश्नाबद्दल नक्की कमेंटमध्ये उत्तर द्या. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहात, त्यासाठी टॉप कोचिंग इन्स्टिट्यूट शोधत आहात. आपले प्रश्न सोडवण्यासाठी घेऊन येत आहोत विजन स्टडी. स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.